ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो क्षण आलाय. एक स्वप्नासारखं रात्री ट्रेनमध्ये सकाळी गावची सकाळ. सर्वात आधी सर्वांना रामकृष्ण हरी. आपली यात्रा करूया सुरू. नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी विशाल माने आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन प्रवासामध्ये. आणि आजचा प्रवास आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आषाढी एकादशी आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे पंढरपूरला. मी आलो बाय ट्रेननी, लातूर एक्सप्रेस बार्शीला उतरलो. बार्शीवरून हे मित्राची मी बाईक घेतली. बाईक घेऊन 90 किलोमीटर हा प्रवास होता तिथून. तर हा मी आलो. इथून मी पंढरपूरला जाऊन तिकडचे दर्शन घेणार आहे आणि आपल्याला देखील दाखवणार आहे. आपले व्हिडिओज आपल्याला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, मी प्रस्थान झालो मंदिराकडे जाण्यासाठी. आणि जात असतानाच मला रोडावरती ही वारी दिसली की ते थेट मंदिराकडे जात आहेत. माझी देखील इच्छा होती की मी पूर्ण वारी करावी, पण यावर्षी झालं नाही. उलटं यावर्षी माझं दर्शन घडतंय ते मला वारीच्या दिवशी, आषाढी कार्तिकाच्या दिवशी खूप छान वाटते. आणि पुढच्या वर्षी नक्कीच ही पूर्ण मी वारी करणार आहे. आता मी विठुरायाचे दर्शन घेईल मंदिराकडे, मग तिथून जाईल वारीचे दर्शन घेण्यासाठी. रामकृष्ण. तर मी पोचलो पंढरपूरमध्ये. वारी पाहत पाहत कधी वेळ निघून गेला हे मलाच कळलं नाही. हीच ती दिशा जी माऊलींकडे मला घेऊन चालली. त्यांची ओढ, त्यांचे आशीर्वाद मला ह्या वर्षी एवढ्या पवित्र दिवशी माझं दर्शन होत आहे. मला खूप छान वाटत आहे. आपण देखील दर्शन घ्यावे हीच इच्छा. आणि आपण इथून प्रस्थान केल्याच्यानंतर आपल्याला सर्वात आधी चंद्रभागा नदी लागते. हिचे दर्शन घेऊन, इकडे स्नान करून, इकडचे दर्शन घेऊन आपण मंदिराकडे जाऊयात. मंदिराचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत वेळापूरमध्ये. पालखी तिथं आली आहे. इकडचे माऊलींचे मुखदर्शन घेणार आहोत. मुखदर्शन घेऊन आपण तिकडे जाणार आहोत. रामकृष्ण हरी. चंद्रभागाचं दर्शन झालं. माझं दर्शन करून आता मी निघतो मंदिराकडे. इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि इथं तीर्थ यांचे माहेर असं म्हटलं जातं. इथं लिहिलं गेलं आहे. आणि महादेवांचं इकडं शिवलिंग आहे जे पाण्यावरती तरंगत आहे. आणि खूप छान असं सुंदर असं हे मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. आणि त्याच्या समोर पांडुरंगाचं आणखीन एक मंदिर आहे. इथून दर्शन घेतल्याच्या नंतरच आपण मंदिराकडे जातो आणि तिकडचे दर्शन आपण घेतो. श्री पुंडलिकार भेटी परब्रह्म आले माऊली.
हे मी तुम्हाला शिवलिंग दाखवते. हे महादेवाचं शिवलिंग आहे. ह्याचे दर्शन घेऊन मी निघालो मंदिराकडे जात असताना तुम्हाला आणखीन एक हे जुन्या काळातलं प्राचीन मंदिर असं दिसतं. शिव मंदिर. याच्या आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकता. त्याच्याच बाजूला आपल्याला दिसतो हा शिंदे सरकार वाडा म्हटलं जात आहे. द्वारकाधीश मंदिर देखील आहे. याच्या आतमध्ये श्री कृष्णदेव, श्री राधाकृष्ण आतमध्ये मूर्ती आहे. खूप प्राचीन काळातली ही मूर्ती आहे जी आपण येऊन दर्शन घेऊ शकता. कुठल्याच प्रकाराचा आतमध्ये मोबाईल व कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकलो. इथे बघा लिहिलं आहे शिंदे सरकार वाडा श्री द्वारकाधीश मंदिर. आलात तर नक्कीच दर्शन घ्या. पुन्हा एकदा चंद्रभागा मी तुम्हाला दाखवतो. एक साईडची वाट चालली आहे तिकडे दर्शनासाठी, दुसऱ्या साईडची वाट तिकडून दर्शन घेऊन आंघोळ स्नान करून ते येतात पुन्हा मंदिराकडे. माझं देखील दर्शन झालं. मी चाललो मुख दर्शन घेण्यासाठी. आता मी तुम्हाला मंदिराचे दर्शन घडवतो. मुख दर्शन घेऊन मी तुम्हाला नंतर भेटतो. सुरू आहे. भाविकांनी मंदिर परिसरामध्ये गर्दी करू नका. मंदिरात जाताना नारळ घेऊन जाऊ नका. चपला बूट घेऊन जाऊ नका. माऊली देवापुढे जात जाणार आहेत आपण. मंदिरात गाभाऱ्यात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून दर्शन घ्यायचंय. दुकानापर्यंत खाती लागून सामाजिक साहित्य सर्व काही सांभाळून माझे दर्शन पूर्ण झाले. अवघे फक्त 10 मिनिटांमध्ये मी माऊलींचे मुखदर्शन घेतले आणि एवढं छान आणि शांत पद्धतीने माऊलींचे दर्शन झाले. जे 9 तास उभं राहून त्या गर्दीमधून येऊन देखील तेवढे चांगलं दर्शन होत नाही, तेवढं मुखदर्शन माझे घडले आहेत छानपणे. आपण पण आलात तर एकदा मुखदर्शन नक्की घ्या. खूप छान आपल्याला मुखदर्शन भेटतं. कसलीच गर्दी नाही, कसलाच धक्काबुक्की नाही. व्यवस्थित विठुरायांचे दर्शन घेऊन आपण येऊ शकता. आता आपण हे पाहू शकता किती प्रमाणामध्ये गर्दी आहे. हे पूर्ण वरतून जाण्याची वाट आहे मंदिराकडे. सगळं पूर्ण भरलेत. काही वारकरी इकडे आहेत. मंदिर गजबजलेलं भरलेलं आहे. काही जण लाईनीमध्ये उभे आहेत, काही जण पालखीत आहेत, काही जण आणखीन येत आहेत. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये ही गर्दी आणि विठुरायाची भक्ती आणि विठुरायांचे दर्शनाची ओढ मला देखील होती, ती पूर्ण झाली. मी इकडचं दर्शन ते घेऊन पुन्हा एकदा मी परवानगी घेतो आणि मी आता निघतो आहे पालखीकडे. मी पालखीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पालखीचे दर्शन घडवतो. पालखी वेलापूर गावामध्ये पालखी आलेली आहे. इकडचं दर्शन माझं गाडीवर येण्याचं हे तात्पर्य होतं की बसने आलो असतो तेवढं सगळं झालं नसतं, त्याच्यामुळे मी गाडीने आलो. आता इकडचं दर्शन घेऊन मी निघतो पालखीकडे, वारीकडे. वेळापूरमध्ये ती पालखी आली आहे. तिकडे जाऊन माऊलींचे हुबहू दर्शन घेतो आणि आपल्याला देखील ते दर्शन घडवतो. चला, मी भेटतो तुम्हाला पुढे. रामकृष्ण हरी. माझे मंदिराचे दर्शन घेऊन अत्यंत छान मी निघालो माऊलींच्या दर्शनासाठी, माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी. वेलापूरमध्ये ती पालखी आलेली आहे. मला ते बघण्यासाठी मी आतुर झालो आहे. आणि आपण पाहू शकता तिकडून काही वारी, ज्या छोट्या छोट्या वारी आहेत ते मंदिराकडे येत आहेत. जी मुख्य पालखी तिला मी पाहण्यासाठी, तिचे दर्शन घेण्यासाठी मी चाललो आहे. आणि आता जे मी बघणार आहे किंवा तुम्हाला जे दाखवणार आहे ते माझ्यासाठी पण
खूप म्हणजे खूप भारी आहे. आता हे तुम्ही बघू शकता किती छान यांचा नाद, किती छान यांची भक्ती, किती छान, किती आनंदी आहेत. मला शब्द नव्हते आणि खूप छान म्हणजे मला देखील वाटत होतं की जाऊन यांच्यासोबत थोडं नाचावं, गावं, बोलावं. खूप छान असे आपण या, तुम्हाला अनुभव इकडे आल्यावरच कळेल. एवढे लोक आहेत आणि किती जणांचे तर वय 70, 90, 80 आहेत तरी वारी करत होते एवढे किलोमीटर. पांडुरंग त्यांना ती भक्ती, शक्ती, बळ देत होता. आपल्याला देखील नक्की देईल हे बघून मी खूप आनंदी झालो. आता ह्याच्या पुढच्या प्रसंग तुम्ही सगळा बघा, किती छान आणि सुंदर असा वाटतोय. रामकृष्ण आधी मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट शेवटी. माझे सर्वात आधी पालखीचे दर्शन झाले आणि ह्याच्या पुढे आणखीन खूप काही. रामकृष्ण हरी. ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो क्षण आला. वेळापूरची पालखी संत ज्ञानेश्वर देवांची मला भेटली. संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज.
माझे आजचे दर्शन पूर्ण झाले आहे. मी सर्वात आधी आलो होतो विठ्ठल माऊलींचे दर्शन घेण्यासाठी. मंदिराकडे प्रस्थान केलं, मंदिरातले दर्शन झाले, मुखदर्शन घेतले, खूप छान. त्याच्यानंतर वारीमध्ये आलो. वारीमध्ये मी माझा पूर्ण हा दिवस काढला. काही वारकरी यांच्याशी मी बोललो, भेटलो, बसलो, खूप छान वाटलं. आणि हा दिवस माझ्या आठवणीत राहील. आणि मला ही वारी पूर्ण करायची होती, पण माझं दर्शन झालं. एका दिवसासाठी मी वारीमध्ये सहभागी झालो आणि माझी वेळापूरमधली पालखीचे दर्शन झाले, बंधू भेट. ह्याचा दिवस होता. पुढच्या वर्षी ही वारी मी पूर्ण करेल. माऊलींचं आशीर्वाद असेल तर नक्कीच. आपल्याला हा ब्लॉग, हा व्हिडिओ कसा वाटला? जर काही चुकलं असेल मी सर्वांची क्षमा मागतो. तेवढ्यात पाऊस चालू झाला. पावसाळ्यामध्ये पण वारकरी थांबत नव्हते, माऊलींकडे प्रस्थान करत होते. हे सगळं पाहून एकच वाटलं की वय काही असो, कितीही असो, मनात श्रद्धाभाव असेल आपण सगळं पूर्ण करू शकतो. कारण वारकरींचं वय काही जणांचं 80-75 एवढं होतं. तरी देखील मी धन्य झालो. माऊली विठ्ठल आपले दर्शन झाले. रामकृष्ण हरी. मी तुम्हाला भेटतो पुढच्या प्रवासात.